मित्र चांगला मिळावा यासाठी 3000 शिवलिंगाची पूजा सांगितली आहे. किती हजार? 3000 शिवलिंगाची पूजा जर केली तर तुम्हाला चांगला मित्र मिळेल. नाही तर जवळजवळ मित्र हे गोड बोलून ऐकतात आणि तिकडं लक्षात येते का नाही, जाऊन सांगतात, रडून ऐकतात आणि हसून सांगतात. म्हणून मित्र चांगला मिळणं ही सुद्धा गोष्ट अतिशय महत्त्वाची. मैत्रीण चांगली मिळणं ही सुद्धा गोष्ट अतिशय महत्त्वाची. मैत्रीमध्ये स्वार्थ नसावा. मैत्रीचं वर्णन करत असताना शिवमहापुराणानं असं वर्णन केलं आहे, मैत्रीमध्ये स्वार्थ नसावा. मैत्री ही निस्वार्थी असली पाहिजे, निस्वार्थी असली पाहिजे. बरोबर आहे ना? निस्वार्थी मैत्रीतलं जे प्रेम असतं ते कायमस्वरूपी टिकून राहत असतं. दादा सांगतो, आपल्याला माहिती, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी तरी सांगावं लागेल, मला सांगावं लागेल. बस रुक्मिणी माता ही देवाची जवळचीच होती, पत्नी होती आणि राधाही होती. थोडंसं सांगतो भागवतातलं, 1 मिनिटासाठी थोडं लक्ष द्या माझ्याकडं. काय झालं, रुक्मिणी माता असे पाय दाबत होती देवाचे, कन्हैयाचे. ऐकताय ना? रुक्मिणी माता असे कन्हैयाचे पाय दाबत होती. सगळ्या अष्टनायिका बसल्या होत्या. अचानक रुक्मिणी मातेचे डोळे पाण्यानं डबडबले. रुक्मिणी माता रडायला लागल्या आणि देवानं विचारलं, रुक्मिणी काय झालं रडायला? त्याला रुक्मिणीनं सांगितलं, भगवान का मनात येतं माहीत नाही, पण कधी कधी मनात असा विचार येतो की तुमची बायको होण्यापेक्षा तुमची प्रेयसी झाली असते तर बरं झालं असतं. रुक्मिणी होण्यापेक्षा जर राधा झाली असते तर बरं झालं असतं. का असं बोलतेस ग? का असं बोलतेस म्हणल्यावर रुक्मिणी पायावर डोकं ठेवून रडायला लागली. रुक्मिणी म्हणते, भगवान एवढी मनातून सेवा तुमची करते हो, पण शेवटी लोक आठवण मात्र राधेचीच करतात. कुणी म्हणत नाही रुक्मिणी कृष्ण. मग काय म्हणतात? राधा कृष्ण राधा. राधेनं कन्हैयाला विचारलं, कन्हैया एवढं प्रेम करतोस माझ्यावर, माझ्यासोबत लग्न का नाही केलं? कन्हैयाचे डोळे पाण्यानं डबडबले. कन्हैयानं सांगितलं, राधे लग्न 2 जीवाचं होत असतं ग, तू आणि मी एकच आहे, लग्न कसं करायचं? राधेनं विचारलं, कन्हैया एवढं प्रेम करतोस माझ्यावर, काय मिळतं तुला माझ्याकडून, काय मिळतं? त्यावेळेला कन्हैयाचं उत्तर होतं, राधे जिथं काही मिळवण्याची अपेक्षा असते ना ते प्रेम कधीच होऊ शकत नाही. चांगला मित्र मिळण्यासाठी सुद्धा शिवमहापुराण म्हणतंय तुम्हाला 3000 त्या ठिकाणी पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी लागेल. मित्र एक तरी मित्र जीवनामध्ये असावं असं कोणीतरी की आपलं मन त्याच्याजवळ हलकं करता यावं, असावं कोणीतरी आपल्या जीवनामध्ये पाहिजे रे असं कोणीतरी ज्याच्याजवळ मोकळ्या मनानं रडता यावं, हृदय मोकळं करता यावं, मन मोकळं करता यावं. कारण मन मोकळं करण्याच्या जागा आता जगात राहिल्या नाहीत दादा, राहिल्या नाहीत. एखादी तरी जागा तुमच्या जीवनामध्ये असावी, एखादा तरी मित्र तुमच्या जीवनामध्ये असावा. आपल्यावर जर संकट आलं तर आपल्याला आत्महत्या करू देणार नाही असा एक तरी मित्र आपल्या जीवनामध्ये सावलीसारखा असावा. दुःख खडवा मित्र कर आरसा सारखा, एक तू मित्र कर आरसा सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा. दुःख
मित्र जीवनामध्ये असावा ज्यानं आपल्यावर निस्वार्थीपणानं प्रेम करावं. निस्वार्थी प्रेम वेगळं आहे आणि स्वार्थी प्रेम वेगळं आहे ना. काहीतरी मिळावं ही अपेक्षा आहे त्याला स्वार्थी प्रेम म्हणतात. पण काहीच न मिळणं पण त्याच्यावर प्रेम करत राहणं ही गोष्ट मात्र अतिशय महत्वाची. आपल्यावर संकट आलं, वेळ आली आहे की आपल्याला आत्महत्या करायची, पण एखादा जर चांगला मित्र असेल ना तर आत्महत्यापासून सुद्धा आपल्याला रोखू शकतो. आत्महत्या करणार नाही कुणी. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला म्हणा म्हणा उंबऱ्या मित्र बनल्यामध्ये गारव्या मित्र बनव्या गारव्या. वा 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 बरोबर आहे का नाही. असं एक तरी मित्र असावा. एक तू मित्र कर आरशासारखा, आरशासारखा स्वच्छ स्वच्छ. एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र बनल्यामध्ये गारव्यासारखा. असं वाटतंय कुठेतरी मुंबईमध्ये स्टुडिओमध्ये बसलोय वाटतंय का नाही सांगा. हा एक तरी असावा, चांगला मित्र मिळावा यासाठी 3000 शिवलिंगाची पूजा करणं ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. अशा पद्धतीनं शिवमहापुराणाचं पार्थिव शिवलिंग पूजनाचा महत्त्व त्या ठिकाणी वर्णन करून सांगितलं. त्यानंतर महात्म्य प्रकरण वर्णन करत असताना विद्येश्वर संहितेमध्ये त्यानंतर शिवजीच्या नैवेद्याचं महात्म्य वर्णन करून सांगितलं. शिवजीला काय आवडतं तर शिवजीला नैवेद्य कोणता आवडतो मी सांगितलंय. खिरीचा नैवेद्य शिवजीला आवडतो. त्याच पद्धतीनं चुरमा, गव्हाचा जो चुरमा असतो ना त्या चुरम्याचाही नैवेद्य शिवजीला अतिशय प्यारा आहे, शिवजीला अतिशय आवडतो आणि तो आपण करणं ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे.